मद्यपानाच्या कारणातून वाद झाला आणि 6 जणांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात रोहित पाटील गंभीर जखमी झाला। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी रेकॉर्डवरील 5 जणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। गुरुवारी रात्री रोहित पाटील आणि प्रसाद मस्कर यांच्यात दारू पिण्याच्या कारणातून वाद झाला। त्यातून रोहितनं प्रसादला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली। या रागातून प्रसाद मस्कर, प्रतीक मस्कर, यश ओगले, जय ओगले, सारंग नलवडे या 5 जणांसह एक अल्पवयीन मुलगा असे 6 जण इचलकरंजीतील डेक्कन सूतगिरणी परिसरात आले। त्यांनी कोयते आणि तलवारीनं रोहित पाटीलवर हल्ला केला। हातावर आणि मानेवर वार झाल्यानंतर रोहित जीवाच्या आकांतानं पळत सुटला, पण हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत पुन्हा मारहाण केली। या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड, निरीक्षक शरद मेमाणे, सहाय्यक निरीक्षक विजय मस्कर यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। जखमी रोहितवर आयजीएम रुग्णालयात उपचार करून त्याला सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले। या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली असून न्यायालयानं त्यांना 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, तर एका अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी झाली आहे।